ब्रॉट टू यू बाय विगार्ड। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। यावर्षीच्या उच्चांक तापमानाची नोंद झाली असून यावर्षी जवळपास 45 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जे आहे ते पोहोचलेलं आहे। त्यामुळे याचे परिणाम जे होतो मानवी जनजीवनाप्रमाणे शेती पिकांवरती देखील झाला होता। परंतु तापमानाचा पारा वाढत असल्याने याचा परिणाम जो होतो आता विद्युत वितरण विभागाचे जे काही ट्रान्सफॉर्मर लावलेले या ट्रान्सफॉर्मरला देखील होताना दिसून येत आहे। आपण पाहू शकतो की हे जे ट्रान्सफॉर्मर आहे हे गरम होऊ नये या जास्ती तापमानात राहत आहे, त्यामुळे कूलर लावण्यात आलेले आहे आणि याला जो टेम्परेचर जे आहे ते मेंटेन करण्यात येत आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी महावितरण विभागाकडून खबरदारी जी आहे त्या घेतली जात आहे। जिल्ह्यातील सर्व सबस्टेशन जे आहे ते सबस्टेशनवरती ये कूलर लावण्यात आलेले आहे आणि हे जे ट्रान्सफॉर्मर आहेत यांच्यावाला टेम्परेचर जे आहे ते मेंटेन ठेवण्यात आलेलं आहे। तापमानाच्या पारा उन्हाळा असल्यामुळे विजेची जी काही मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे, त्यामुळे उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महावितरण विभागाकडून ज्या काही खबरदारी ज्या आहेत त्या घेतल्या जात आहे। त्यामुळे तापमानाचा परिणाम जो आहे तो आता सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांप्रमाणे विद्युत वितरण विभागाच्या या ट्रान्सफॉर्मरला देखील बसताना दिसून येत आहे। त्यामुळे महावितरणाकडून जे काही काळजी जी आहे ती संपूर्ण घेतली जात आहे। जितेंद्र बैसाने TV9 मराठी, नंदुरबार। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।